नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी मराठी न्यूज मध्ये. उद्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं उद्या पंढरपूरमध्ये अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन जे आहे ते याच ठिकाणी सुरू होणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकताय की हा पंढरपुरातील सर्वात महत्त्वाचा असणारा परिसर आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हा जो सगळा परिसर आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो, गजबजलेला असतो आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे काही आमदार आहेत रोहित पवार यांचं उद्या अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे. खरं तर महाराष्ट्र सरकारनं, देवेंद्र फडणवीस सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी काही कर्जमाफीची योजना घोषित केलेली आहे त्या घोषणेमध्ये अनेक अटी आणि नियम टाकलेले आहेत. त्या अटी आणि नियम काढून टाकून सरसकट शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात यावी ही प्रमुख मागणी रोहित पवार यांची असणार आहे. त्यासोबतच इतर ज्या अनेक 4 ते 5 ज्या काही मागण्या आहेत त्या रोहित पवारांनी या उद्याच्या अन्नत्याग आंदोलनातून मागितलेल्या आहेत. मात्र सर्वात महत्त्वाची जी काही रोहित पवार मागणी करतायत ती म्हणजे सरसकट शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील 2 लाखाचं जे काही कर्ज आहे ते माफ करण्यात यावं अशा पद्धती त्यांची मागणी आहे. आणि त्यासाठी उद्या याच ठिकाणी त्यांचं अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सुरू होणार आहे. सकाळी 7 ते 7:30 वाजता रोहित पवार या ठिकाणी येतील आणि तिथून पुढे हे जे काय अन्नत्याग आंदोलन आहे ते सुरू होईल अशा पद्धतीची माहिती मिळते. आणि त्यासोबतच रोहित पवार यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, अनेक जे काही राजकीय नेते आहेत, प्रामुख्याने शेतकरी चळवळीशी संबंध असणारे अनेक मोठे नेते या आंदोलनाला भेट देतील अशा पद्धतीची जी काय आहे ती चर्चा आहे, शक्यता आहे. मात्र महाराष्ट्र शासन कशा पद्धतीने हे आंदोलन हाताळते, कारण रोहित पवार यांनी पंढरपूरमधून शेतकऱ्यांना हाक दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे आणि पंढरपुरातील आपण या बाजूला जर बघू शकलं तर हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. त्या चौकामध्ये नेहमी गर्दी असते. खरं तर हा अधिकचा महिना म्हणून सांगितला जातो आणि या अधिक महिन्यामध्ये महाराष्ट्रातील खूप मोठ्या संख्येने जे काही भाविक आहेत ते पंढरपूरमध्ये येत असतात. आणि या सगळ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी उद्या रोहित पवार यांचं जे काही अन्नत्याग आंदोलन आहे ते होणार आहे. खरं तर एका बाजूला बघितलं तर रोहित पवार यांना आंदोलनाची जी काही जागा आहे ती देण्यावरून सुद्धा पंढरपूरमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. रोहित पवार यांना हे जे आंदोलन आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात म्हणजे याच ठिकाणी करायचं होतं. मात्र पंढरपूरचं जे काही प्रशासन आहे ते त्यांना यासाठी परवानगी देत नव्हतं. अशा पद्धतीच्या बातम्या होत्या, अशा पद्धतीच्या ज्या काही फेसबुक पोस्ट आहेत त्या रोहित पवार यांनी केल्या होत्या. आता जवळजवळ सायंकाळी 11 वाजता, सायंकाळच्या जवळजवळ 6 वाजल्यात. अधिकृतरित्या कोणत्याही पद्धतीची माहिती नाही की हे ठिकाण त्यांना देण्यात आलेलं का नाही, या ठिकाणाची त्यांना परवानगी देण्यात आलेली की नाही. मात्र रोहित पवार छत्रपती शिवाजी महाराज चौकातील या ठिकाणावर उपोषण करण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी आग्रही आहेत. उद्या सकाळी 7 वाजता रोहित पवार त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसोबत त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. खरं तर रोहित पवार यांच्या या अन्नदात्यासाठी अन्नत्याग या आंदोलनाच्या ज्या काही वेगवेगळ्या अपडेट आहेत त्या आपण एबी मराठीवरती पाहत राहणार आहोत. गोपामाळे सोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर.